नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात व त्याची अशी काही तारीख ठरलेली आहे का। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की शपथविधी आता पूर्ण झालेला आहे। शपथविधीमध्ये मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत व तसेच उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार व एकनाथ शिंदे आलेले आहेत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार पेन्शन योजना याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर ह्यांना विचारलं असता म्हणजे मुख्यमंत्र्यांना विचारलं असताच की हे पेन्शनचे जे काही पैसे आहेत, जे लाडक्या बहिणींचे पैसे भेटणार आहे की नाही भेटणार, ते म्हटले होते की हो भेटणार आहे, बंद तर होणार नाही योजना, पण जे पात्र असतील त्यांना नक्की भेटणार आहे। म्हणजे अपात्र असतील त्यांच्याबद्दल काही म्हटले नाही ते, पण जे पात्र आहे त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ होणार आहे। तसंच कदाचित संजय गांधी निराधार पेन्शन योजनेबद्दल पण होऊ शकतं, म्हणजे की जसं लाडकी बहीण योजनेसाठी तपासणी होणार आहे तसं संजय गांधी पेन्शन योजनेसाठी पण कदाचित होऊ शकते। अजून असं काही ठरलेलं नाही आहे। आणि राहिला प्रश्न की 1500 रुपये भेटणार किंवा 2100 रुपये भेटणार, तर याच्याबद्दल निर्णय लवकरच होणार आहे। तसंच त्यांनी सांगितलं आहे की विशेष अधिवेशन असं लागणार आहे 6 आणि 7 डिसेंबरला। तर कदाचित 6 आणि 7 डिसेंबरला आपल्याला कळू शकतं की जे पेन्शनची रक्कम आहे ती कधीपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे व कशा पद्धतीने जमा होणार आहे, DBT मार्फत जमा होणार आहे व त्याच्यात काही इतर मार्ग अजून असू शकतात। हे पण आपल्याला सर्व 6 आणि 7 डिसेंबरला समजण्याची शक्यता आहे। तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी काही महत्त्वाची अपडेट किंवा महत्त्वाची माहिती आली तर तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल। तसंच आपण यावर लाडकी बहीण योजनेबद्दल व अति महत्त्वाचे जे काही अपडेट असतात, न्यूज असतात, ते आपण ह्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंडिया न्यूज अपडेटवर। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा व खाली कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या महिन्याचे आणि किती पैसे किंवा पेन्शन आतापर्यंत जमा झाले आहेत ते।